आता जितेंद्र आव्हाड आणि शशिकांतजी हे दोघंही महाराष्ट्राच्या असेंब्लीमध्ये आहेत, विधान भवनात जातात ते, त्यांना माझ्यापेक्षा जास्त नंबर्स माहिती आहेत की किती अडचणीत महाराष्ट्र आहे, आर्थिक परिस्थिती किती अडचणीत आलेली आहे. स्कॉलरशिपचे पैसे शिक्षणाचे मुलांना मिळत नाहीयेत आता. त्याचबरोबर लाडक्या बहीण योजनेच्या 25 लाख महिलांची नावं कमी केली आहेत. मला खूप विनम्रपणे महाराष्ट्र सरकारला विचारायचं आहे की 25 लाख नावं कमी झालीच कशी, आणि झाली तर त्यांचं उत्तर आहे निकषात बसत नाहीत. मग पहिल्यांदा कशी निकषात बसली, मग तेव्हा इलेक्शनच्या आधी कशी काही बसली? म्हणजे ऑक्टोबरमध्ये असं कुठला निकष, मग त्यांनी जर निकष बदलला असेल तर तो महाराष्ट्राला त्यांनी सांगितला पाहिजे. त्यामुळे स्कॉलरशिपचे पैसे वेळेवर येत नाहीत, कॉन्ट्रॅक्टर्स म्हणा, पण जलजीवन मिशनची कामाची काय परिस्थिती आहे हे संपूर्ण राज्य बघतंय. त्याच्यात आत्महत्या झाल्यात. शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी करू हे तुमच्या चॅनल्सनी वारंवार दाखवलंय. दोन्ही उपमुख्यमंत्री आणि माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे. आणि देवाभाऊ आता असं म्हणतात की जेव्हा योग्य वेळ येईल ती. आता संपूर्ण महाराष्ट्रात ओला दुष्काळ आहे. माझी विनम्र विनंती, ही टॅगलाईन यांच्याच सरकारचं आहे, यही समय है, सही समय है. त्यामुळे हीच ती वेळ आहे आणि योग्यच वेळ आहे. सरसकट कर्जमाफी महाराष्ट्रात झालीच पाहिजे. आणि ज्या नाशिक जिल्ह्यात आपण आज आहोत, ह्याच नाशिक जिल्ह्यातल्या प्रत्येक वर्तमानपत्रात आज सकाळी बातमी मी वाचलेली आहे की असे शेतकरी आहेत ज्यांनी प्रचंड अडचणीत आहेत आणि त्यांनी त्यांच्या शेतीमध्ये काळे झेंडे लावलेले आहेत. मी कधी असं झालेलं पाहिले नाही. म्हणजे एकीकडे ह्याच सरकारमधले मंत्री मकरंद आबा पाटील म्हणतात की जानेवारीपासून ह्या महिन्यात